जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. आपल्या आजचा व्हिडिओचा मागचा एकच उद्देश आहे की नॉर्मलायझेशन मार्क प्रत्येक वर्षी कसा जात आहे आणि जे अंकित भाटी सरांनी जे मार्क सांगितलेले आहेत नॉर्मलायझेशन की त्यांच्या प्रमाणे की तेवढा नॉर्मलायझेशन आपल्याला भेटणार आहे का प्रत्येक शिफ्टनुसार. त्यांनी जे सांगितलेलं आहे की 25 तारखेला जी फर्स्ट शिफ्ट होती त्याला सर्वात जास्त नॉर्मलायझेशन भेटणार आहे आणि 31 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती आणि त्याला त्या शिफ्टला सर्वात कमी नॉर्मलायझेशन भेटणार आहे का. अंकित भाटी सरांनी जे माहिती आपल्याला सांगितलेली आहे का त्याच्यानुसार बरोबर इतकाच नॉर्मलायझेशन भेटणार आहे का. तर आज आपण ते पूर्णपणे बघून घेऊया. आणि मुख्य म्हणजे काय तर रँक IQ आणि रँक मित्रा यावरचा आपण गेल्या व्हिडिओमध्ये डाटा ॲनालिसिस केला होता का त्याप्रमाणे जे आपल्या नॉर्मलायझेशन दाखवत आहे त्याप्रमाणेच नॉर्मलायझेशन आपल्याला तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त नॉर्मलायझेशन भेटणार आहे का, मी तुम्हाला हे पण सांगणार आहे. आणि भावांनो, व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी भाऊ जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जितके जास्त मुलं होतील तितक्या जास्त मुलांना आपला व्हिडिओ हा शेअर करा भावांनो, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मार्कचा टेन्शन घेऊ नका. प्रत्येक मुलगा काय दरवर्षीच मी व्हिडिओ बनवतो, दरवर्षी मला नवीन नवीन मुलं भेटत आहेत. आणि प्रत्येक मुलगा असे बी काही मुलं आहेत की 2-3 वर्षापासून पण आपल्या चॅनलवरून जुडलेले आहेत आणि त्यांना यावर्षी चांगले मार्क आहेत. ते यावर्षी त्यांना त्यांचा सिलेक्शन होणार आहे 100%. आणि त्यांनी फक्त आता फिजिकलकडे लक्ष द्यायचं आहे. तर भावांनो, आपण नॉर्मलायझेशनवरती आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे मुलं या ठिकाणी कमी मार्क आहेत आणि स्वतःला असं समजू लागलेत की मला खूपच कमी मार्क आले आणि मी फिजिकलसुद्धा क्वालिफाय होणार की नाही, तर तुम्ही असं काही टेन्शन घेऊ नका. अजून फक्त असं सांगता येणार नाही. तुम्ही आता यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ पाहिले असताल की महाराष्ट्राचा जो फिजिकल कट ऑफ एवढा जाणार आहे. आता सध्या फिजिकल कट ऑफ हा आपण फक्त एक अंदाजे सांगू शकणार, ठीक आहे. पण ॲक्च्युली फिजिकलचा कट ऑफ कधी येईल सांगता, तर मी तुम्हाला हे सांगेन जेव्हा तुमचे सर्वांचे नॉर्मलायझेशन मार्क आले, फायनल स्कोअर कार्ड आला, तेव्हा 100% मी सुद्धा सांगून देणार की तुम्हाला इतका कट ऑफ 100% लागणार आहे. कारण यामध्ये कसं होणार की किती जणांना काय मार्क वाढणार नेमकं काही कळणार नाही. ते आपण अंदाजावरती कुणी काही पण सांगू शकतो, अशावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर मार्क चांगले असाल, मागची जी कट ऑफपेक्षा तुम्ही 4-5 मार्क जर प्लस असाल, 100% फिजिकलला क्वालिफाय तुमचं नाव येणार आहे. तर भावांनो, बघू मग. बघा की 2022ला 13+ या ठिकाणी नॉर्मलायझेशन अंकित भाटी सरांनी च्या ॲव्हरेजनुसार म्हणजे जे त्यांनी चार्ट सांगतात की या शिफ्टला एवढं नॉर्मलायझेशन झालेलं आहे, तरी 2022ला त्यांच्या आकड्यानुसार 13+ हा ॲव्हरेज स्कोअर होता की नॉर्मलायझेशनमध्ये 13+ हा ॲव्हरेज प्रमाणे वाढायचं होतं जास्तीत जास्त करून. आणि 2024ला 24+ त्यांच्या ॲनालिसिसनुसार 24+ नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होतं, त्यांनी असं सांगितलं होतं. आणि 2025ला 18+ मार्क व्हायला पाहिजे असं सांगितलं आहे. आणि यावर्षी 2026ला त्यांनी 25 तारखेच्या फर्स्ट शिफ्टला 25+ नॉर्मलायझेशन भेटेल असा सांगितलेला आहे. जर मग आपण एवढं, तर हा 2022 ते 2026 पासून त्याने सांगितलं होतं, पण ॲक्च्युली इतकं भेटले आहे का, तर आपण ते बघूया. बघा भावांनो, ॲक्च्युली जो नॉर्मलायझेशन भेटलं होतं 2022ला 11+, जास्त सर्वात जी हार्ड होती 11+ भेटला होता. 2024ला 19+ मार्क भेटले होते. म्हणजेच काय 19+ म्हणजे काय, 19च्या पुढं पॉईंट असणार 8-9 इतके. आणि 2025ला 14 नॉर्मलायझेशन भेटला होता. आणि 2026ला किती भेटेल, तर मी भावांनो 4-5 मार्क अंकित भाटी सरांपेक्षा पण कमी नॉर्मलायझेशन हा सर्वात जास्तचा आकडा आहे. मॅक्झिमम मार्क आहे ते सर्वात कमी आहेत त्या ठिकाणी. मग या वर्षी पण आता सपोज समजा की तुम्हाला जर अंकित भाटी सरांनी जर तुमची कोणतीही शिफ्ट असू द्या, तुम्हाला जर त्यांनी 14 मार्क जर सांगितलेला असाल, तर तुम्ही धरताना 14 मार्क मला 100% वाढणार असा तुम्ही भ्रम डोक्यातून काढून टाका. 14 मार्क तुमचे नाही वाढणार. 14पेक्षा ते या ठिकाणी 2-3 मार्क तुमचे कमी वाढणार आहेत. आणि तशाच पद्धतीचा रँक IQ, रँक मित्रा आणि कुठलाही यूट्यूबचा चॅनल जर तुम्हाला असं सांगणार माझी ही शिफ्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी 16 मार्क वाढतील, 18 मार्क वाढतील, शक्य नाही भावांनो, ठीक आहे. सरासरी तुम्ही मार्क धरू शकता की तुमचे जे मार्क आहेत ते 8 ते 10+ 100% होणार, ठीक आहे. हा एखाद्याची जर लई सोपी शिफ्ट असेल तर 7 मार्क 5 मार्क हा पण होणार. पण मॅक्झिमम जी मिनिमम टू मॅक्झिमम या ठिकाणी 8 ते 10 मार्क 100%
या ठिकाणी वाढणार आहेत. कारण मी माझा स्वतःहून बोलत आहे तुम्हाला. मी 3-4 वर्ष SSC GDचा दिलेला आहे पेपर आणि नॉर्मलायझेशन स्कोअर कार्डमध्ये माझा स्वतःचा 8-10 आणि फक्त मला 2022ची जी वेकन्सी होती त्यामध्ये भावांनो 17 मार्क नॉर्मलायझेशन मला स्वतः भेटला होता. 17 मार्क, ठीक आहे. 17 मार्क स्वतः मला भेटला होता 2022ला. तर भावांनो SSC GDमध्ये असंच आहे की फंडा नॉर्मलायझेशनवर सगळं डिपेंड आहे की कोणी राहणार आणि कोणी आउट होणार. की अजून यामध्ये बघा, आता 2 वर्ष झालं की नॉर्मलायझेशनमध्ये मायनस सिस्टीम नाही आहे. कारण तुम्ही बघू शकता की काहींदा मायनस सुद्धा नॉर्मलायझेशन झालेला आहे 2-3 मार्क. तुम्ही मागच्या जे सिलेक्ट मुलं आहेत किंवा जे 4-5 वर्ष OBC SC STचे जे मुलं आहेत ते 3-4 वर्षापासून तयारी करत आहेत, तर तुम्ही त्यांना विचारा किंवा तुमच्या ओळखीचं जर कोणी SSC तयारी करून या ठिकाणी त्याचा वयानुसार बाहेर निघाला आहे, त्याचं काही कारणानं सिलेक्शन झालं नाही, त्या मुलांना तुम्ही विचारा. तर भावांनो तुम्हाला तो स्वतः सांगेल की मायनस सिस्टीमसुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये असते. तर तुम्ही तुमचे जे रॉ मार्क्स आहेत ते फायनल मार्क्स समजू नका, ठीक आहे. हा जो आकडा आहे तुमच्यासाठी तुमची किती ॲक्युरेट आलेले आहेत आन्सरकीमध्ये ह्यासाठी आहे. नॉर्मलायझेशन तुम्हाला आपल्याला पुढे येणारच आहे. आणि जे मुलं 100+ आहेत, ठीक आहे, जे मुलं मी पुन्हा सांगत आहे 100+ आहेत, त्यांनी फिजिकल चालू करा. फिजिकल जो आहे आपला जो सप्टेंबर या ऑक्टोबर या महिन्यामध्ये 100% होईल. 100% चान्स आहेत फिजिकल सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याचे. भावांनो तुम्ही फक्त फिजिकलकडे लक्ष द्या आणि रँक मित्र असो किंवा रँक ऐकू असो यांच्यावरती फक्त तुम्ही नॉर्मलायझेशन आन्सरचे लिंक टाकून नॉर्मलायझेशन चेक करू शकता. फक्त जर तुम्हाला त्यांनी 17 कधी तर 30-32 मार्क दाखवतो रँक ऐकू रँक मित्रा. तेवढे मार्क SSC कधी जिंदगीत वाढवणार नाही. तेवढे मार्क म्हणजे 30-32 म्हणजे काय, अदर स्टेटमध्ये सिलेक्शन होऊन जातं आहे माहिती आहे का. 30-32 जर मार्क आणि त्यांचे नॉर्मलायझेशन आणि त्यांचे 10-15 मार्क मिसळले 50-60 वरती कुठल्या स्टेटला तर सिलेक्शन बी होऊन जातो BSFला. तर तेवढे तर मार्क SSC वाढवणार नाही. कारण 10 क्वेश्चन सरळ केले आणि नॉर्मलायझेशन 30 भेटला, 40 झालं सिलेक्शन. असं तर नॉर्मलायझेशन पडणार नाही. 7-8 मार्क 10 मार्क, ठीक आहे. 25 मार्क 27 मार्क अशी गोष्टच नाही, वाढणार नाही कदाचित, ठीक आहे. तर आपण 8 ते 10 मार्क मी सांगितले तेवढे धरा, ठीक आहे. ॲव्हरेज तुम्हाला 8-10 मार्क 100% या ठिकाणी वाढणार आहेत भावांनो. आणि प्रिव्हियस इयरमध्ये जे कट ऑफ गेलेला आहे त्याच्यापेक्षा कट ऑफ हा कमी जाणार आहे, ठीक आहे. कट ऑफ हा कमीच जाणार आहे, कट ऑफ जास्त जाणार नाही आहे. जर समजा 80 कट ऑफ जर मागच्या भरतीमध्ये फिजिकलचा गेला असेल तर यामध्ये 80 मायनस कट ऑफ राहणार आहे. मी एवढं क्लिअर सांगतो, 80 मायनसच कट ऑफ राहणार आहे, ठीक आहे. कट ऑफ हा जास्त जाणार नाही आहे. तर भावांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की SSC GDची वेकन्सी वाढणार का नाही वाढणार याच्यावरती मी डिटेल घेत आहे. त्यानुसार तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाकून देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र.